प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भवरात सापडले आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने केलेलं वक्तव्य संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे। जगताप यांनी आवाहन केलं होतं, प्रत्येक नागरिकाने फक्त हिंदू बांधवांच्या दुकानातूनच खरेदी करावी, त्याचाच फायदा हिंदूंना व्हावा। या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं, विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि पक्षातही अस्वस्थता पसरली। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख अजित पवार यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं, अशा प्रकारच्या विधानांना पक्षात स्थान नाही आणि कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल। आणि आता ती नोटीस अधिकृतपणे पाठवण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वतः जगताप यांना वादग्रस्त विधानाबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत। कारणे दाखवा नोटीसमध्ये स्पष्ट शब्दात विचारण्यात आलं आहे की अशा वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते। आता सर्वांच्या नजरा आहेत, संग्राम जगताप नेमकं काय उत्तर देतात। ते आपल्या विधानावर ठाम राहणार का की माफी मागून वाद शांत करण्याचा प्रयत्न करतील। अजित पवारांनी ज्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे त्यावरून हे प्रकरण केवळ साधं नाही तर राजकीय स्तरावर गंभीर परिणाम घडवू शकतं। या मोठ्या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।